इतके कमाल लागतायत। मस्त पावसाळी वातावरण आहे आणि आपण आज आलो आहे या पावसाळी वातावरणात एक मस्त चीजी टूर करायला। येस बरोबर, आज आपण आलो आहे द येलो स्लाइसच्या क्रीमरीमध्ये, जी आहे पिरंगुटला। आपण नेहमी पिझ्झा बरोबर किंवा पास्ता बरोबर किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारे चीज खातो, पण हे चीज कसं तयार होतं तुम्हाला माहिती आहे? हा चीजचा एक्सक्लुझिव्ह अनुभव आज आपण घेणार आहोत या क्रीमरीमध्ये। सो चला चीज फॅक्टरी बघूया। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ही जी क्रीमरी आहे ही सुरू केली एका मराठी माणसाने, सलील रानडे यांनी। तर सलीलशी गप्पा मारूया, चीजचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि इथे तुम्हाला चीज खायला मिळतं, ग्रेझिंग टेबलवरती तुम्हाला चीजचा अनुभव घेता येतो आणि एकूण हा एक मस्त चीजी टूर असणार आहे ही। सो चला हा मस्त अनुभव घेऊया। सो आपण करून बघू शकतील आणि त्याच्याबद्दलचा मग त्यांचा डाऊट्स असतील ते क्लिअर होतील, त्याच्याबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन जास्त मिळू शकेल। हो हो। सो पुण्यापासून किंवा मुंबईतल्या लोकांना इथे सहज ॲक्सेसेबल आहे यायला। तर तुला एक्सपिरियन्स कसा आहे, लोकांना कसा अनुभव येतो आणि काय तुला? आमचा अनुभव खूपच छान आहे। म्हणजे जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा आम्हाला वाटत होतं की कदाचित आम्ही महिन्यातनं एखाद दुसऱ्या वेळेस ही विजिट्स कंडक्ट करू। सध्या आम्ही महिन्यातनं एक 6 ते 8 विजिट्स तरी आमचे असतात। दर शनिवारच्या रेग्युलर असतात। शिवाय
knot is called as nodini. Something a little bigger, shaped of a pear, is called as caciocavallo. So different shapes have different names in parts of Italy. One, traditional Dutch style presses would have actual weights that we'll put on it. The idea is to club all these curds together into one piece. There's pneumatic ones so that we can minutely adjust the amount of pressure that we are putting on each different cheeses. Different cheeses will need different pressure and different time for pressing. If you're making a fresher, moist cheese, we'll put a very low pressure and we'll press it for only a couple of hours. If you're making a hard cheese, something like Parmesan, we'll put a very high pressure, 40-45 kgs, and we'll press it overnight. So that's the little journey of cheese making in the last 7,500 years. So before we get started, I just wanted to check or to understand if any of you have heard a term called as terroir. It's a French word. I'm not sure if I'm pronouncing it right, but if I have to loosely translate to English, that would translate to territory or a region where food is grown. We don't taste that smaller differences and nuances when we're drinking a glass of milk. But in terms of cheese making, the yield is only about 10%. From 100 liters, we only get 10 kg of cheese. So a lot of these flavors get enhanced and you can taste them when you are eating a cheese. आपल्याला रेग्युलर खाताना आपण फार 1-2 चीज माहिती आहेत आपल्याला, पण इथे आल्यानंतर मला कळलं की किती वेगवेगळ्या प्रकारचे चीज आहेत आणि कसं पेअरिंग केलं जातं. म्हणजे हार्ड चीज कोणते, कसं त्याचं शेल्फ लाईफ असतं, किती प्रकारे प्रोसेस केलं जातं, हे सगळं या निमित्ताने आपल्याला लक्षात आलं आणि माझा स्वतःचा चीजकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. Now the next cheese that we've gotten is the caciocavallo cheese, the Italian mozzarella style cheese that we saw downstairs. The shaped in the one that's shaped in the that of pear. Now this is aged cold smoked. So you can see that since it's from mozzarella family, it's a little flexible. It's not as brittle as cheddar was. It won't break as easily. You smell it, you'll get the smoky aromas to it. इथलं प्रत्येक चीज ताज्या दुधापासून पारंपरिक पद्धतीने आणि छोट्या प्रमाणात तयार केलं जातं. प्रत्येक प्रकारचं चीज बनवताना पुरेसा वेळ, काळजी आणि संयम ठेवला जातो. इथे तुम्हाला चीज बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहता येते. चीज तयार झाल्यानंतर ती कशी आणि किती काळ मुरवली जाते, त्यासाठी तयार केलेली स्टोअर रूमही पाहायला मिळते. अलिबाबाच्या गुहेत गेल्यावर जशी अवस्था होते ना, तशी इथली विविध चीज पाहून आपली अवस्था होते. मुरवलेली चीज कशी असतात याविषयीची तर माहिती अतिशय महत्त्वाची होती. मला इथली चीज पाहून अत्यंत हरखून जायला झालं. एकदा स्टोअर रूम पाहिल्यावर ताजं चीज आणि एज चीजची चव कशी असते याचा सॉलिड अनुभव घेता येतो. मास्कपोने, मोझरेला पासून चेडर, पामेजान, काचिओकावालो अशी चीजची चव घेता येते. ते कशा प्रकारे तयार केलं जातं, कसं खायचं, त्याचा सुगंध हेही अनुभवायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सजलेलं असतं ते एक सुंदर ग्रेझिंग टेबल. वेगवेगळ्या प्रकारची चीज, फळं, क्रॅकर्स आणि इतर पदार्थासोबत चीज खाताना त्या प्रत्येक घासाचा आनंद हा वेगळाच असतो. एक वेगळा अनुभव बघायला मिळतो. Flavor coming in. येस. Caciocavallo. फ्रूट अँड नट्स जे क्रीमला या क्रीम चीजला लागले ते इतके कमाल लागत आहेत. मस्त आहे आणि हे ब्रेडबरोबर खायला तर आणखीन मस्त लागेल. फ्रूट अँड नट क्रीमचं मी एक त्याबरोबर व्हेरी इंटरेस्टिंग. इवन मगाशी त्याने पेअर कशाबरोबर होतो हे पण सांगितलं. सो अशी वेगवेगळी चीज चीज, टोमॅटो आणि बेसिल
एकत्र खाल्ल्यानंतर त्याची जी कमाल मजा आहे ती इथे येऊन अनुभवावी अशी आहे. प्रत्येक चीजचा वेगळा स्वाद आहे आणि प्रत्येक चीजचं वेगळं महत्त्व इथे आल्यावर लक्षात येतं. मला चीजबद्दल स्वतःला एवढं माहिती नव्हती, ती इथे आल्यावर कळली. चीज पेअरिंग काय असतं, हे जे टेबल आपण ग्रेझिंग टेबल बघितलं त्याच्यावरचे वेगवेगळे चीज आणि ते कशाबरोबर खातात हे आपण तिथे त्या ग्रेझिंग टेबलवर जे मांडलं होतं त्याच्यातनं लक्षात आलं आपल्याला. सो मी ते एक्सप्लोअर करते आणि ते पहिल्यांदा करते, तर त्याच्यामुळे माझ्यासाठी हा नवीन अनुभव आहे. पण हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असा आहे. आपण हॉटेलमध्ये किंवा घरी जे चीजचे प्रकार खातो त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळे चीजचे इथे प्रकार होते. म्हणजे क्रीमी चीज, हार्ड चीज असेल तर त्या प्रत्येक चीजची एक वेगळी चव होती आणि ती करण्याची पद्धतही खूप वेगळी होती. या क्रीमरीत येण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. एकतर फूड ब्लॉगिंग करत असताना तुम्हाला वेगवेगळे खाद्यानुभव मिळतात, त्याच्यात चीज फॅक्टरीचा अनुभव ही तर एकदम वेगळी गोष्ट होती माझ्यासाठी. कारण मी नुसतंच चीज खाल्लेलं आहे किंवा अगदी आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे चीजचे प्रकार खातो किंवा घरी जेव्हा जे चीज आणतो तेच खाल्लेलं आहे. पण इतका चीजचा अभ्यास करून इतके चीजचे वेगवेगळे, म्हणजे आता आपण क्रीम चीज बघितलं किंवा एज करून तयार केलेली चीज याचाही अनुभव घेतला. आणि हा एज चीजचा अनुभव माझ्यासाठी वेगळा होता, कारण अशा चीज मी कधी खाल्लं नव्हतं. तर तुम्हाला जर अशी वेगवेगळी चीज अनुभवायची असतील, ग्रेझिंग टेबलचा अनुभव घ्यायचा असेल, पेअरिंग अनुभवायचं असेल, मेनली चीज कसं तयार होतं हे अनुभवायचं असेल तर ही चीज टूर नक्की करा. महत्त्वाचं म्हणजे इथे इंग्रजी भाषेत संवाद साधला जातो, कारण येणारी लोकं ही वेगवेगळ्या प्रांतातली वेगवेगळ्या भाषिक लोकं असतात. त्यामुळे इथे येणाऱ्यांना मराठीतच माहिती मिळेल असं नाही, तर इंग्लिशमधनं माहिती मिळते. त्याच्यामुळे आणि काही शब्द जे प्रोसेसमधले असतात किंवा चीज तयार करताना जे असतात ते मराठीत सांगणं अवघड असतं. अशावेळी इंग्रजीचा वापर केला जातो. तर त्यामुळे ही चीज टूर करताना तुम्हाला इंग्रजीत गाईड केलं जाणार आहे, हे मात्र लक्षात घ्या. पण हा अनुभव घ्यायचा असेल तर इथे नक्की व्हिजिट करा. एक अत्यंत सुंदर आणि वेगळा अनुभव मिळतो आणि आपली चीजविषयीची एक जी मेंटॅलिटी असते म्हणा किंवा चीजकडे बघण्याची दृष्टी असते ती पूर्णतः बदलते. मला इतके वेगवेगळे चीजचे अनुभव घेताना खूप मजा आली, खूप शिकायला मिळालं आणि चीज कसं तयार होतं हाही अनुभव घ्यायला मिळाला. सो तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. तुम्ही इथे या, डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत से चीज.